झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यातली आणखी एक बातमी, चटका लावून जाणारी बातमी आहे। पुण्यातला शुभम शिर्के, त्याच्या मित्रांनीच त्याचा खून केला होता। या घटनेला आता 1.5 महिना उलटला। शुभमने 10वीची परीक्षा दिली होती, त्याचा निकाल आलाय। शुभमला 83% मिळालेत, पण त्याचा आनंद साजरा करण्यासाठी शुभमच या जगात नाहीये। शुभम महादेव शिर्के, कॉम्प्युटर इंजिनियर होण्याचं त्याचं स्वप्न। त्यासाठी 10वी पासूनच त्याने जोरात अभ्यासाला सुरुवात केली। त्याचा पुरावा आहे ही शुभमची मार्कशीट। शुभमला 10वीच्या परीक्षेत 83% मार्क मिळालेत, पण शुभमचं कॉम्प्युटर इंजिनियर होण्याचं स्वप्न अर्ध्यावरच संपलंय। 1 एप्रिल रोजी घडलेल्या घटनेनं संपूर्ण शिर्के कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय। शुभम शिर्केच्या मित्रांनीच त्याची खंडणीसाठी हत्या केली। शुभमला खेळण्यासाठी घराबाहेर नेऊन त्याने शुभमला जीवे मारलं। या हत्येप्रकरणी 3घांना अटक करण्यात आली आहे। त्यांना कदाचित कठोर शिक्षा होईलही, पण शुभम आता कधीच परत येणार नाही। त्याच्या आठवणीनं सगळेच व्याकुळ आहेत। त्याचा निकाल हाती आला तेव्हा त्याच्या घरच्यांच्या तोंडून शब्दही फुटत नव्हते। झी 24 ताससाठी अरुण मेहत्रे, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।